नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज तुमच्या समोर माझी मैत्रीण सुरेखा मोंडकर या लेखिकेने लिहिलेलं, तिने एक खूप सुरेख लेख लिहिलाय आणि लेख श्रीकृष्णावर आहे. हे सांगितल्यावरच माझ्याप्रमाणेच सर्वांनाच तो व्हिडिओ बघण्याची उत्सुकता वाढली असेल. तर त्यापूर्वी मी फक्त एकच सांगते की जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आणि कॉमेंट यामुळे लेखिकेला आणि आम्हाला दोघींनाही खूप आनंद होतो. त्यामुळे आणि मी त्याची वाट बघत असते, त्यामुळे हे जरूर करा आणि चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया तर, आजच्या लेखिका आहेत सुरेखा मोंडकर आणि लेख आहे श्रीकृष्णाबद्दल. श्रीकृष्णाचं आयुष्य हे अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विलक्षण आहे. इतकं विविधांगी विविधरंगी आयुष्य फार थोड्यांचं असेल. श्रीकृष्णाने आयुष्याचा भरभरून आस्वाद घेतला. संगीत, वाद्य, नृत्य, क्रीडा, प्रेम, सूड, न्याय, शौर्य, ऐश्वर्य, नाती तयार करणं आणि ती जगणं, तत्वज्ञान, अध्यात्म अशा आयुष्यातल्या विविध रंगात तो यथेच्छ रंगला आणि इतरांनाही रंगवलं. भारतीय स्त्रियांना प्रिय असणारं, पौरुषाने ओसंडणारं व्यक्तिमत्व त्याला लाभलं होतं. टॉल, डार्क, हँडसम. इतकी वर्ष लोटली पण भारतीय मनावरील त्याची मोहिनी कायम आहे. फेसबुकवर एक एक लाट येत असते. मध्यंतरी एक लाट आली होती कृष्ण सख्याची. स्त्रियांना एक तरी कृष्ण सखा असावा असं वाटत होतं. त्याची त्या हिरिरीने मांडणी करत होत्या. कृष्णाच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या. जन्मदात्री देवकी, पालनकर्ती यशोदा, मैत्रीण राधा, बहीण सुभद्रा, रुक्मिणी, सत्यभामा आणि इतर पत्नी, चारुमती, सुशीला ह्या कन्या, सखी द्रौपदी, मधुरा भक्ती करणारी मीरा, आणखीनही असतील. ह्या सर्वांवर त्या त्या काळात तो अतीव प्रेम करत होता. त्यांचा पालन करता रक्षक होता. त्यांच्या हाकेसरशी धावून जात होता. आजच्या स्त्रिया जेव्हा म्हणतात की एक कृष्ण सखा हवा, तेव्हा त्यांच्या मनात त्याचं कोणतं रूप असतं ते त्यांनाच माहिती. सुभद्रेला पळून जायला मदत करून तिच्या प्रियकराशी तिचं लग्न लावून देणाऱ्या भावाचं, की महापराक्रमी पाच पती षंढासारखे मान खाली घालून बसलेले असताना सखीच्या मदतीला धावून येणाऱ्या रक्षणकर्त्या सख्याचं, की स्वर्गातून आणलेलं पारिजातकाचं झाड विशिष्ट जागी लावून आपल्या दोन्ही लाडक्या राण्यांना न बोलता धडा शिकवणाऱ्या चतुर्पतीचं. एखाद्या स्त्रीला जेव्हा कृष्ण सखा हवा असतो तेव्हा तो कोणत्या रूपात हवा असतो हे तिनं तिच्या मनात प्रामाणिकपणे कबूल करावं. सखी का नको असते हा निराळा विषय आहे. एखाद्या चलाख पुरुषाला मात्र स्त्रीची ही इच्छा लक्षात येते तेव्हा तो तिच्यात राधाच पाहतो. देवकी, यशोदा, सुभद्रा पाहत नाही. राधा कृष्णाचं नातं नक्की कसं होतं हे ठामपणे कुणालाच सांगता येणार नाही. आत्ता ज्या प्रत्यक्षात अनेक घटना घडत आहेत त्यात पण मतमतांतरे आहेत. तर मग कैक वर्षापूर्वी घडलेल्या घटनांबद्दल काय सांगणार? प्रत्येकाने आपल्या वाचनातून, विचारातून, दृष्टिकोनातून अर्थ काढला आणि लिहिला. वाचणाऱ्यांनी आपल्याला सोयीस्कर अर्थ घेतला. बहुतेक बाबा आणि बुवा यांनी आत्मा, परमात्मा, अध्यात्म सर्व काही बासनात गुंडाळून राधाकृष्ण हे प्रियकर प्रेयसी होते, त्यांचे शरीर संबंध होते हाच अर्थ घेऊन स्वतः कृष्ण होऊन अशी एखादी राधा गळाला लावायला सुरुवात केली. हा प्रकार काही नवा नाही. आचार्य प्र के अत्रे यांचं बुवा तेथे बाया हे नाटक पण समाजाला आरसा दाखवतच होतं. पण जन सावध झाले नाहीत. उलट
हा धंदा भरभराटीचाच झाला. कृष्ण जन्मत राहिले, त्यांना राधा मिळत राहिल्या. कृष्ण गोकुळ निवासी होता तेव्हा त्याच्या आयुष्यात राधा होती, पण त्यांनी गोकुळ सोडलं त्यानंतर त्याने पुन्हा गोकुळाकडे वळून पाहिलं नाही आणि राधेकडे पण वळून पाहिलं नाही. आपल्या मनीचा हा कृष्ण सखा असेल अशी आशा धरून असणाऱ्या प्रत्येक राधेने हे लक्षात ठेवावं. कृष्ण पुढे पुढे जात राहिला, सोडलेल्या जागी तो पुन्हा आला नाही. राधेचं पुढे काय झालं हे त्याला कदाचित माहिती पण नसेल. तेव्हा पण आणि आज पण हेच होतं. राधेच्या ललाटी. राधा विवाहित होती. तिच्या पतीशी पण तिचे संबंध कसे राहिले माहिती नाही. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं श्रीकृष्णाने भगवंतांनी म्हटलं होतं. मी राधेला भेटायला जन्म घेत राहीन असं म्हटलं नव्हतं. हे पैशाला पासरी कृष्ण जन्म घेत आहे त्यांचे स्वतःचे असभ्य हेतू आहे. कृष्ण जन्म असा सोपा आणि हलका नाहीये. ही राधा कृष्णाची विशिष्ट कथा आपले अश्लील मनोरथ पूर्ण करण्यासाठी मानली जाते. तुमचे दुःख कष्ट दूर करण्यासाठी नाही, एवढी तरी सावधगिरी या राधांनी बाळगावी. धन्यवाद. लेखिका आहेत सुरेखा मोंडकर आणि सादर करती आरती गुप्ते.